मागच्या महिन्यात 24 तारखेला वाहतूक अवजड बंदीचा निर्णय लागू केला होता. आता त्याची अंमलबजावणी अजून झाली. काय झालं? शहरातली जी वाहतूक आहे ना सर, ती अद्याप अंमलबजावणी झाली नाही. कसं आहे, मी पण त्यांच्याशी बोललो, इतर पोलिसांशी बोललो, सगळ्यांशी बोललो. काय अडचण आहे मला काही कल्पना नाही, कारण त्यांनी ठरवलं होतं की बाहेरून कुठून न्या. काही 1-2 ठिकाणी काहीतरी काम चालू आहे म्हणून सगळ्या मोठे ट्रक्स आणि सगळीच वाहतूक इथून येते आहे. आणि 2-2 तास म्हणजे अपघात तर होतं, पण 2-2 तास ती वाहतूक सुटत नाही. तर त्याबद्दल मागे मागे पण मी चर्चा केली की आता मीटिंगमध्ये परत अधिकाऱ्यांना बोलवलं, काय अडचणी आहेत ते मी समजावून घेतो. तर शेतकऱ्यांच्या बाबतीत आता काही दिवसांपूर्वी मागच्या महिन्यात 24 तारखेला वाहतूक अवजड बंदीचा निर्णय लागू केला होता. आता त्याची अंमलबजावणी अजून झाली. काय झालं? शहरातली जी वाहतूक आहे ना सर, ती अद्याप अंमलबजावणी झाली नाही. कसं आहे, मी पण त्यांच्याशी बोललो, इतर पोलिसांशी बोललो, सगळ्यांशी बोललो. काय अडचण आहे मला काही कल्पना नाही, कारण त्यांनी ठरवलं होतं की बाहेरून कुठून न्या. काही 1-2 ठिकाणी काहीतरी काम चालू आहे म्हणून सगळ्या मोठे ट्रक्स आणि सगळीच वाहतूक इथून येते आहे. आणि 2-2 तास म्हणजे अपघात तर होतं, पण 2-2 तास ती वाहतूक सुटत नाही. तर त्याबद्दल मागे मागे पण मी चर्चा केली की आता मीटिंगमध्ये परत अधिकाऱ्यांना बोलवलं, काय अडचणी आहेत ते मी समजावून घेतो. तर शेतकऱ्यांच्या बाबतीत आता काही दिवसांपूर्वी दिली जाते. आणि आता जी एक म्हणजे हायटेक कंपनी आहे, मोठी कंपनी आहे, त्याच्या धर्मांतरापासून तर मुलींचे वेगवेगळे दबाव आणून प्रयत्न करण्यात आलेला आहे. दुसरं तर घराच्या बाबतीत असंतोष प्रचंड आहे. काय तुम्ही सांगाल यांना, या अशा लोकांना कशी शिक्षा व्हायला पाहिजे? असं आहे की पोलीस जिथे जिथे ज्यांनी कायदा हातात घेतलेला आहे, अत्याचार अन्याय केला असेल, त्या ठिकाणी निश्चितपणे कडक कारवाई करतील. त्याच्यामध्ये कुठला धर्म, कुठलं कर्म काहीही बघितलं जाणार नाही. त्यांनी चुकीचं काम केलं त्याबद्दल निश्चितपणे पोलीस त्यांच्यावर कारवाई करते. त्याच्याबद्दल अजिबात शंका असण्याचं काहीही कारण नाही. ठीक आहे सर, योजना केली आहे. काय वाटतं तुम्हाला याच्यातून फायदा होईल? प्रधानमंत्री मोदी साहेबांनी लोकसभेमध्ये म्हणजे वैधानिक मंडळामध्ये महिलांना, आमच्या भगिनींना आरक्षण देण्याचा मुद्दा काही वर्ष जे आहे त्यांनी चर्चेला आणला होता. आणि त्या संदर्भातला जो आहे फायनल निर्णय जो आहे आता येत्या 2-3 दिवसामध्ये लोकसभेमध्ये सर्व पक्षांच्या बैठकीमध्ये होणार आहे. या संबंधित मी एवढंच सांगेन की महात्मा ज्योतिराव फुले यांची 200वी जयंती देशभर साजरी करण्याचं मोदी साहेबांनी सुद्धा जाहीर केलं. राज्य सरकारमध्ये फडणवीस साहेब सुद्धा त्याबद्दल प्रयत्नशील आहेत. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी महिला सक्षमीकरणासाठी शिक्षणाचं पहिलं पाऊल त्यांनी उचललं आणि समान दर्जा महिलांना दिला पाहिजे. त्यावेळेपासून त्यांनी जे आहे त्याच्यासाठी काम केलं. 200व्या त्यांच्या जन्मतिथी निमित्तानं वर्ष साजरं करत असताना त्यांचे अख्खं वर्ष साजरं करणारा कार्यक्रम करणार राज्यभर, देशभर, बाहेर सुद्धा खऱ्या अर्थानं जे आहे ते महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला आणि त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे काय समानतेचं धोरण आपल्या संविधानामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे, त्यांना खऱ्या अर्थानं ही श्रद्धांजली ते अर्पण करत आहेत. त्याच्याबद्दल मला खूप आनंद आहे. तरी स्थानिक प्रश्न घेतो. आपल्या निफाड भागात काही द्राक्षांचं नुकसान झालं. आपण विधान परिषदेमध्ये प्रश्न देखील आदेश केले होते की नुकसानीचे आम्ही या संदर्भामध्ये मंत्रिमंडळामध्ये चर्चा केली. सगळ्यांनीच त्याबद्दल जे आहे महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी हा अवकाळी पाऊस फार मोठ्या प्रमाणात होऊन वेगवेगळ्या ज्या आमच्या पिकांचं नुकसान झालेलं आहे. आणि म्हणून मग मुख्यमंत्र्यांनी जे आहे तिथेच आदेश दिले, आपण तर साहित्य सुरू करा काम पंचनाम्याचं निदान. ते पंचनामे वगैरे जे आहे एकत्रित जे सगळे आल्यानंतर जे आहे एकूण किती मोठं नुकसान आहे त्याचा सगळा आढावा घेऊन
निश्चितपणे याबद्दल काय आर्थिक सहकार्य करता येईल याबद्दल सरकार निर्णय घेणार. सर, शेवटचा एक प्रश्न, कधी लोकांना रॉकेल मिळू शकते, कारण अजूनही गॅस टंचाई काय आहे? हे तुम्ही लक्षात घ्या की गेली 10-12 वर्ष जे आहे उज्ज्वला आल्यानंतर आपण रॉकेलचा उपयोग बंद केला होता. त्याच्यामुळे रॉकेलचं वाटप होतच नव्हतं. त्यामुळे रॉकेल वाटप केंद्र जी होती, काही मोठे डीलर्स होते, काही रिटेलर्स होते, त्यांची जी साखळी होती पोचवणारी ती पूर्णपणे जे आहे संपली. त्यामुळे पुन्हा आम्ही आता सगळ्यांना जिल्हाधिकाऱ्यांना कळवलं, मुंबईपासून सगळ्यांनाच, की असे जे काही केंद्र असतील त्यांनी जे पुढे आले तर त्याचं ताबडतोब पुनरुज्जीवन, त्यांचं जे जे काही त्या परमिशन वगैरे, त्यांचं लायसन्स वगैरे 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 आहे ते ताबडतोब हे मंजूर झालं असं जाहीर केलं आम्ही. त्याच्यासाठी थांबायचं नाही. काही अर्ज पडलेले होते, आम्ही सांगितलं हे मंजूर. काही वारसदाराची कामं होती, आम्ही सांगितलं हे मंजूर ग्राहीत धरण्यात आलेला आहे. आणि आणखीन कोणाला पाहिजे असेल तर 24 तासामध्ये त्याला आपण विक्रेत्याचं जे आहे लायसन्स वगैरे देणार आहोत. जवळजवळ 101 डीलर्स जे आहे या बाबतीमध्ये महाराष्ट्रात पुढे आले आणि त्या ठिकाणी जे आहे रॉकेल वाटपाचं काम सुरू झालं. रॉकेल आहे पण वाटप करण्यासाठी जी यंत्रणा जी आहे ते उभी राहते. थँक्यू सर, थँक्यू. पण काही अपक्ष उमेदवार अजूनही रिंगणात आहे. मला तर आत्ताची या क्षणाची काय परिस्थिती आहे ती काही कल्पना नाही. मी तुम्हाला सांगितलं की मी जी 1-1.5 वाजताची माहिती घेतली होती, जय पवार तिथे खास बसलेले होते त्या कामासाठी, लोकांची समजूत करण्यासाठी. 18-20 लोक तोपर्यंत त्यांनी सांगितलं की आतापर्यंत माघार झालेली आहे. नाही तर आणखीन काही लोक माघार त्यांनी घेतली असेल, बरेचसे लोक माघार घेतले. अपक्षांच्या एका अर्जामध्ये करुणा मुंडे यांचा देखील अर्ज राहिलेला आहे, तो माघार झाला. मला काही कल्पना त्यांनी माघार घेतली की नाही, कोणी म्हणजे नावानिशी मला काही कल्पना नाही आहे. कुणी माघार घेतली, कुणी घेतली नाही. साहेब, सर, बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली असली तरी पाठिंबा द्यायला नकार दिलाय आणि दुर्दैवानं ही निवडणूक बिनविरोध होऊ शकली. सर, काही अपक्ष आहे. बारामती पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षानं पाठिंबा दिलाय, मात्र सॉरी माघार घेतली, मात्र पाठिंबा द्यायला नकार दिलाय आणि दुर्दैवाने ही निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही. मी सर्वप्रथम जे आहे काँग्रेस पक्षानं जे आहे बारामतीच्या या निवडणुकीमध्ये माघार घेतली त्याबद्दल त्यांचे मी खूप खूप आभार मानतो. त्या संदर्भात प्रयत्न ते सुरू होते. स्वतः उपमुख्यमंत्री सुनेत्राताई त्या सुद्धा खरगे साहेबांशी बोलल्या. त्यानंतर आमचे काही आमदार मंत्री ते हर्षवर्धन सपकाळ जे अध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे, त्यांच्याकडे गेले. मी स्वतः त्यांना फोन केला, त्यांना विनंती केली आणि मग त्यांनी जे आहे त्या विनंतीला मान देऊन त्या निवडणुकीतून माघार घेतली. त्याबद्दल काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, खरगे साहेब, हर्षवर्धन त्या सगळ्यांचे आणि ज्यांनी माघार घेतली ते उमेदवार त्या सगळ्यांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो. आता एकदा त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली याचा अर्थच असा आहे की त्यांनी रस्त्यात मला मोकळा करून दिलेला आहे. त्यामुळे साहजिकच ही मतं जे आहे आता सुनेत्राताई पवार यांच्या घड्याळावर जी आहे ती मतं पडणार आहे. आता लेटेस्ट मला काही माहिती नाही, परंतु जय पवार जे आहे ते स्वतः बारामतीमध्ये बसून लोकांची समजूत काढून अनेक जणांच्या उमेदवारा मागे घेण्यासाठी त्याने प्रयत्न सुरू होते. कार्यकर्त्यांनी प्रयत्न सुरू केले. साधारणपणे मला असं वाटतं मी 1:30-2च्या दरम्यान त्यांच्याशी बोललो. तोपर्यंत जवळ 18-20 लोक ज्यांनी उमेदवारी दाखल केली होती त्यांनी माघार घेतलेली होती आणि त्यानंतरही ती प्रक्रिया जी आहे ती सुरू होती.
एकूण काय तर मोठे जे पक्ष ज्यांना आपण म्हणता येईल राज्य व्यापी किंवा देशव्यापी आहे, काँग्रेस देशव्यापी आहे, अशी सगळीच आहेत. काँग्रेस आहेत, पवार साहेबांनी आणि सुप्रियाताईंनी तर सुरुवातीलाच जाहीर केलं की आम्ही काही उमेदवार उभा करणार नाही. उद्धवजी ठाकरे यांना स्वतः सुनेत्रांनी फोन केला आणि सांगितलं की यावेळेला म्हणजे निश्चितपणे आम्ही तुमच्या बरोबर आहोत. मी स्वतः बोलून मी येतो तुमच्याकडे, तुम्ही काहीच आवश्यकता नाही, या कामासाठी तरी नको, कारण अगदी मनमोकळेपणाने आम्ही तुमच्या बरोबर आहोत. काँग्रेसचा प्रश्न होता तो सुद्धा आता सुटलेला आहे. BJPचे जे आहेत नेत्यांनी सुद्धा पाठिंबा दिला. मुख्यमंत्री स्वतः पाठीशी उभे राहिले. एकनाथराव शिंदे फॉर्म भरण्यासाठी आले, चंद्रशेखर बावनकुळे फॉर्म भरण्यासाठी आले, रामदासजी आठवले यांनी पाठिंबा दिला, जानकर यांनी पाठिंबा दिला, हाके निवडणुकीला उभे राहणार होते त्यांनी माघार घेतली. एकूणच काय की सगळ्यांनी जवळपास जे आहे पाठिंबा दिलेला आहे आणि त्यामुळे मी या सगळ्यांचेच मी आभार मानतो. तर खरात त्याच्यानंतर आता एक मोठी कंपनीमध्ये सेक्स स्कॅन्डल बाहेर आलेलं आहे. नाशिकमध्ये चाललं तरी काय? त्या खरातने खरोखरच नाशिकचं नाव खराब करून टाकलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आता हे एक एक काहीतरी कुठच्या तरी कंपनीचं सुद्धा मी मीडियामध्ये वाचलं. नाशिकच्या पवित्र्याला म्हणूया आपण, किंवा पहिल्यापासूनच कुंभमेळा इथे येतो होतो, गोदावरी तिथे आहे, नदी रामकुंडामध्ये अख्ख्या जगातून लोक येतात अस्थि विसर्जनासाठी. या सगळ्या पवित्र्याला कुठेतरी धक्का लागल्यासारखं वाटायला लागलं की हे जे आहे अशा गोष्टीमुळे जे आहे लोकांच्या मनामध्ये जे आहे एक वेगळी भावना निर्माण होते, तुच्छतेची भावना निर्माण होते. परंतु नाशिकची जनता जी आहे त्या जिथे जिथे अशा काही गोष्टी असतील त्या गोष्टी निश्चितपणे असं समाजात पुरुषांना बरोबर घेऊन करते आणि हे असे काय उद्योग कुठे चालले असतील निश्चितपणे बंद होतील आणि नाशिकचे जे आहे पावित्र्य जे आहे कायम राखण्यासाठी सगळे प्रयत्न करतील. तर याच्यातले जे